नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल आणि स्पेशल खास जिवंत सातबारा मोहीम. आता जिवंत सातबारा मोहीम आहे काय असा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडू शकतो. मग जिवंत सातबारा मोहीम आहे काय, तर याच्यामध्ये काय की जे आपले सातबारा आहे ज्याच्यामध्ये जे ऑलरेडी कोणी वारस होतं किंवा वारस लावलेलं नव्हतं आणि जी सातबारा ज्या नावाची व्यक्ती आहे, ज्या नावावर सातबारा आहे ती व्यक्ती जर मरण पावली, मग त्याच्यासाठी काय करावं लागतं की आपल्याला त्याच्या वारसाची नोंद करावी लागते. मग ही एक कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे आणि याच्यासाठी जे आपल्याला नाव लावण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती जलद आणि सोपी करण्यासाठी गव्हर्नमेंटनं जिवंत सातबारा मोहीम राबवली आहे. तर मग जिवंत सातबारा मोहीम याच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर काय करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेलच्या आयकॉनला हिट करायचे, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला विदाऊट वेळ गमावता चालू करत आजचा आपला टॉपिक. सर्वप्रथम आपल्याला ही माहिती ऑफिशियल आहे ही पडताळण्यासाठी आपण शासन निर्णय म्हणजे महाराष्ट्र GR या वेबसाईटवरती आलो. त्याच्यामध्ये एक डेट टाईप करायची आपल्याला. याच्यामध्ये 19 मार्च 2025 ही डेट मी टाईप करून घेतली. इथं दिलेला हा संकेता क्रमांक किंवा कॅप्चा कोड तुम्ही ज्या भाषेमध्ये जे म्हणतात ते इथं आपण टाईप करून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर शोधा या बटनाला क्लिक केलंय. इथं असं सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला इथून समोर 23 नंबर इथे एक ऑप्शन हायलाइट होईल जे की पेज 3 वर आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलंय 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबविण्याबाबत. हे गव्हर्नमेंट कडून आलेलं एक अधिकृत त्यांचं GR आहे. त्याची आपण PDF ओपन करून घेऊया. आता इथे आल्याच्या नंतर तुम्हाला थोडंसं मी झूम करतो म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी समजायला सोपं होईल. आता पहा, हे जे त्यांना पब्लिश केलेलं आहे GR 19 मार्च 2025 ला कुठल्या विभागामार्फत केले, महसूल आणि वन विभागामार्फत. बाकी त्याची इतर डिटेल्स इथं आहे, आपण ती जाणून घेण्याची काही आपल्याला गरज नाही. ज्याच्यामध्ये महत्वाच्या ज्या गोष्टी त्या समजून घेऊ. आता याच्यामध्ये पहा, तर इथं त्यांना काय सांगितलंय की महसूल विभागामध्ये 100 दिवसाचा एक कृती आराखडा राबवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 मार्च 2025 पासून हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये होतं, त्याच्यातल्या सर्व जिल्ह्यामध्ये होतं. तर आता ही योजना पूर्ण महाराष्ट्रात कशी राबवली यांना ते इथं मेन्शन केलंय. याच्यामध्ये काय सांगितलं की जीवन सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरती गावातील जे काही सर्व मयत खातेदार आहेत, की समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीच्या नावावर शेती होती आणि तो व्यक्ती मयत पावला आहे, तर मग आता त्या व्यक्तीचे जे कोण वारसदार असतील त्यांच्या नावावर ही जी नोंदी करायची, याची जी पूर्ण प्रक्रिया करायची आहे ती सगळ्यांना करायची. आणि काय होतं की जेव्हा आपण तसं घटना घडल्याच्या नंतर, एखादा व्यक्ती वारल्याच्या नंतर खातेदार जो वारलाय, तर आपल्याला जर वारस नोंद लावायची असेल तर आपण ते भरपूर लेट करतो, उशीर लावतो आणि मग त्यामुळे काय होतं की कागद वाढतात, परत आपल्याला नोंद लावण्यासाठी पैसे वेगळेच मागवले जातात, जास्तीचे पैसे मागितले जातात. आणि ही जी प्रोसेस आहे ही अशी होऊ नये, लवकरात लवकर कार्यक्रम व्हावा आणि त्याच्यामुळेच जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा शासनानं निर्णय घेतलेला आहे. तर याच्यामध्ये बघा त्यांना काय केलं की ही नोंद जी आहे तर ही कशी झाली पाहिजे, कुठून कुठं कार्यवाही केली पाहिजे, याच्या संदर्भात गव्हर्नमेंटने एक कार्यक्रम निश्चित केलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये की प्रत्येक टप्पे दिलेत आणि ह्या टप्प्यामध्ये कोण काय काम करणार आहे आणि कसं काम करणार आहे या संदर्भात गव्हर्नमेंटनं काही नियमावली जारी केली. आपण ती कोणती पाहूया. हा व्हिडिओ थोडा मोठा होईल मान्य आहे, पण व्हिडिओमध्ये सगळी माहिती देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओला स्किप करायचा प्रयत्न करायचा नाही, पूर्ण व्हिडिओ पाहायचा. तर पहा, इथं आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं 1/4/2025 ते 5/4/2025 या तारखेमध्ये गव्हर्नमेंट काय करणार आहे की ग्राम महसूल अधिकारी म्हणजे की त्याला आपण तलाठी असं म्हणतो, यांच्याकडून त्यांचे जे सज्जा असतील त्या सज्जामध्ये काय करणार, चावडीवर एक वाचन करून घेणार आहेत आणि सांगणार आहेत की बा कुणाचा काय विषय आहे, कोण मयत खातेदार आहेत, त्यांना जर हे नावं लावायचे असतील तर तुम्ही अमक्या अमक्या तारखेमध्ये या आणि हे अशा अशा गोष्टी करून घ्या, त्यासोबत हे कागद लागणार आहेत, असं असं लागणार. हे सगळं त्यांना कधी करायचं, 1/4/25 ते 5/4/25 या दरम्यान मध्ये. म्हणजे आता हे सध्या प्रक्रिया चालू आहे आणि ज्या गावामध्ये चालू नाहीये त्यांना तलाट्याला विचारा की सर असं असं आलेलं आहे, तुम्ही हे चालू का केलेलं नाहीये, असं तुम्ही त्यांना विचारू शकता. त्यानंतर आहे 6/4/2025 ते 20/4/2025. आता या तारखेमध्ये काय होणार आहे नेमकं आपण ते पाहूयात की वारस जे आहे जे
त्यासाठी काही कागद आपल्याला द्यायचे की जे आपलं नोंद लावण्यासाठी. तर त्यांना एक बेसिकली की डेथ सर्टिफिकेट किंवा मृत्यू दाखला आपण ज्याला म्हणतो ते, किंवा तुम्ही वारस कशावरून आहेत त्याचं एक प्रतिज्ञापत्र द्या किंवा स्वघोषणापत्र द्या. त्याचबरोबर तुमचे जे काय वारसाचे नाते आहेत ती माहिती द्या. त्याचबरोबर तुमचा काय पत्ता, मोबाईल नंबर, जे काय आपले बेसिक कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील ते आपल्याला द्यायच्यात. किंवा तुम्ही तिथं गावात राहता याचा रहिवासी पत्त्याचा पुरावा, मग ते काय असेल की जे तुमचं आधार कार्ड म्हणा किंवा तुम्ही एखादं गावातले आपण काय म्हणू ग्रामपंचायत ऑपरेटर कडून रहिवासी सर्टिफिकेट घ्या. ते कागद तुम्हाला बेसिकली कलेक्ट करून तुम्हाला तिथं द्यायचे, ज्याच्यामध्ये स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी हे जे असतील का ते मग तुमचं वारस ठराव ई फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील. कोण? तुमचे मंडळ अधिकारी. आणि त्यानंतर 21/4/2025 ते 10/5/25 याच्यामध्ये जे काही तलाठी आपण म्हणलो ते फेरफार प्रणालीमध्ये ज्यांची फेरफार तयार करून घेतील आणि त्याची जी काही विहित कार्यपद्धती असेल त्याचा अवलंब करून वारसाचा फेरवर निर्णय घेऊन सातबारा दुरुस्त करून देतील. आणि त्याच्यामध्ये सर्व जिवंत व्यक्ती सातबारावर नोंदलेल्या असतील याची खात्री करून घेतील. तर हे काम कोणाचं आहे? तलाट्याचं आहे. आणि याच्यामध्ये त्यांना काय सांगितलं की बाबा एखाद्याला याच्या व्यतिरिक्त जर काही अडचणी आल्या, काही प्रॉब्लेम आले, तर त्यासाठी त्यांना काय केले गव्हर्नमेंटनं की तहसीलदार जे आहेत त्यांना तालुक्यात मध्ये समन्वयक अधिकारी म्हणून नियुक्ती करून दिली की याच्यातले असे काही विषय असतील तर त्या तुम्ही करून घ्या. याच्यासाठी ते नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना तहसीलदार यांना समन्वय अधिकारी म्हणून या योजनेअंतर्गत नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या काही अडचणी असतील तर ते त्यांचं निराकरण करण्याचं काम त्यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. तसंच याच्यामध्ये साप्ताहिक अहवाल वगैरे घेऊन ते दर सोमवारी त्यांना सांगितलेल्या या शासनाच्या ईमेल आयडी वर ते त्यांना सादर करायचं आहे. आणि त्याचा फॉर्मॅट कसा आहे इथं त्यांना दाखवलेलं आहे. हे त्यांच्यासाठी आहे, हे बेसिकली आपल्यासाठी नाहीये. आणि जे काही मयत लोक होते ते सगळे त्याच्यामधून काढून त्याच्यामध्ये जे सध्या हयात किंवा जिवंत आहेत त्या लोकांचे सगळे वारसाच्या नोंदी त्याच्यामध्ये टाकून हे सगळी जिवंत सातबारा मोहीम यशस्वी करण्याचं काम शासनानं सांगितलेलं आहे यांना. आणि याचा एक ऑफिशियल GR काढलेला आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हा ऑफिशियल GR तुम्हाला सुद्धा मिळावा तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला एक सिंपल लिंक प्रोव्हाइड केली, कारण तुम्ही कुठे ही साईट सापडणार, त्याच्यामध्ये हे सापडणार, हे टाकणार, तर याच्यामध्ये कॉम्प्लिकेटेड प्रोसेस होते आणि लवकर आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्याला क्लिक करा, ही PDF ओपन करा, सगळी तुम्हाला ऑफिशियल माहिती मिळून जाईल. आणि हो, असेच मी व्हिडिओ आणत असतो नवनवीन माहितीचे. तर व्हिडिओला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे, व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे, तुमच्या अडचणी असतील तर कमेंट करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की ही माहिती एखाद्या गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हे त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.